कोणती एक आठवण आज प्रकर्षानं डोळ्यासमोर आहे? आता पाहतोय तर मला टीव्हीवर तुमचं म्हणजे जे प्रक्षेपण चालू आहे ते अक्षरशः म्हणजे डोळ्यात पाणी येतंय खूप. कारण 1988 सालापासनं हं. त्यांना साथ संगत करण्याचा मला योग आला. म्हणजे माझ्या 17व्या-18व्या वर्षापासनं आणि विशेषतः करून त्यांचा नक्षत्रांचे देणे आता जो आणि पहिला जो त्यांचा कार्यक्रम झाला होता 88 ला हं. तो पुण्यामध्ये आशा भोसले रजनी तेव्हापासनं त्यांच्याबरोबर अनेक वेळेला देशात आणि परदेशात मला साथ करण्याचं भाग्य मिळालं आणि त्यांच्या आठवणी सांगायच्या म्हणल्या तर खूप आहेत. म्हणजे त्या रिहर्सलला याच्या तर प्रत्येक कार्यक्रमात म्हणजे रिहर्सलच्या वेळेला त्या म्हणजे इतक्या कडक असायच्या की ती व्यवस्थित त्यांची रिहर्सल झालीच पाहिजे. त्यांची डिव्होशन, त्यांचं डिसिप्लिन आणि काय बोलायचं त्या फार म्हणजे जवळजवळ 36 वर्ष त्यांच्याबरोबर मराठीच नाही पण हिंदी कार्यक्रम पण मी वाजवले. म्हणजे मला फार आज फारच वाईट वाटतं हे सगळं बघताना. सचिनजी, आपण 1988 सालचा उल्लेख केला, म्हणजे जवळपास आता 26 आणि त्यावेळेची 12 40 एक वर्ष होत आली जवळपास. तो पहिला कार्यक्रम आठवतो जेव्हा पहिली साथ तुम्हाला त्यांना करायला लागणार होती आणि ते जेव्हा कळलं की तुम्ही आशाताईंना साथ करणार आहात आता संगीत साथ, तेव्हा काय भावना होत्या? कुठलं गाणं होतं ते असं पहिलं की ज्याच्यात तुम्ही संगीत साथ केली त्यांना, सचिनजी? हा, त्याच्यामध्ये असं की पहिले रिहर्सलला जेव्हा ते आल्या तेव्हा म्हणजे एक आपण म्हणतो ना की पहिल्यांदा म्हणजे मंगेशकर कुटुंबियांसोबत बरोबर माझे जवळजवळ 84-85 सालापासून सगळ्यांशीच संबंध म्हणजे हृदयनाथजी दिदींबरोबरही मी देशात परदेशात वाजवलंय आणि सगळ्यात जास्त आशाताईंबरोबर वाजवलं. आणि त्यावेळेला त्या पहिल्यांदा रिहर्सलला आल्या तर एक वीज येते म्हणतो ना आपण, अशी वीज झाल्यासारखं. अरे बापरे, म्हणजे अशी म्हणजे त्यांना पाहिलं आणि त्या आल्यानंतरच त्यांचा ओरा असा होता की एकदम असं म्हणजे काय काय करावं काय नाही, कसं काय यांच्याबरोबर वाजवणार, काय हे खरं आहे का खोटं आहे, मी चिमटे काढत होतो स्वतःला. आणि त्याला 17-18 वर्षाचा होतो. आणि मग त्यांचा मोठ्यापण आहे. पहिलं गाणं तुम्ही म्हणलात तर ते मागे उभा मंगेशकर त्यांच्याबरोबर वाजवलं होतं पहिलं गाणं. आणि तेव्हापासून मी सांगतो तुम्हाला की शेवटच्या आता त्यांच्या मराठी कार्यक्रमापर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो आणि तेव्हापासून शेवटच्या कार्यक्रमापर्यंत त्यांची जी लगन होती ना, म्हणजे प्रत्येक गाणं चांगलंच व्हायला पाहिजे, प्रत्येक कार्यक्रम चांगलाच व्हायला पाहिजे. त्यांनी 12,000-13,000 जी काय गाणी गायली असतील पण प्रत्येक कार्यक्रमातलं त्यांचं जे डिव्होशन होतं ना ते एवढं प्रचंड होतं की मी सांगू नाही शकणार. कारण ते मी अनुभवलं आणि कित्येक वेळेला माझं नशीब असं छान की त्यांनी मला एकट्याला त्यांच्या घरी अनेक वेळेला रिहर्सलला बोलवलं होतं. अनेक वेळेला, मी आणि त्या फक्त. आणि मगाशी गाडगे साहेबांनी जी आठवण सांगितली ना तशी पुण्यातली आठवण आहे. म्हणजे रमण बागेला कार्यक्रम होता तो माझ्या माहितीप्रमाणे आणि पाऊस पहिल्या दिवशी आला त्यामुळे तो कॅन्सल झाला बेसिकली कार्यक्रम, कारण खूपच पाऊस होता. दुसऱ्या दिवशी पण खूप जोराचा पाऊस आला आणि नंतर तो हळूहळू कमी होत गेला पण थोड्या बारीक बारीक थेंब येत होते. आणि त्याच्यामध्ये मग अशा त्यांनी लोकांना विचारलं होतं की मी आता गाऊ का नको, पण लोकांनी सांगितलं नाही, तुम्ही आम्हाला ऐकायचंय. अक्षरशः लोक खुर्ची डोक्यावर धरून अशा उभे होते. आणि मग दुसऱ्या दिवशी असं झालं की ऑर्गनायझरचा म्हणजे त्यांचा मोठेपण असं की ऑर्गनायझरचा लॉस होऊ नये म्हणजे हा त्यांचा विचार होता की पण पाऊस थोडा येत असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स वाद्य म्हणजे सगळे सिंथेसायझर वगैरे जे होते ना ते तुम्ही वाजवू नाही शकत, कारण त्याच्यात पावसाचा एक थेंब जरी गेला तरी सुद्धा ते वाद्य खराब होऊ शकतं. मग अशातही तेव्हा म्हणल्या त्या की मला अजूनही आठवते ऑर्गनायझर की हा माझा सचिन आहे ना त्याच्या हार्मोनियम मधनं मला सर्व ऑर्केस्ट्रा ऐकायला येतो, तर याच्या साथीने मी कार्यक्रम करतो. म्हणजे हा त्यांचा मोठेपण आहे. आणि मग 22-23 गाणी 40,000 ऑडियन्स समोर आम्ही सादर केली आणि त्या कार्यक्रमाला नाना पाटेकर साहेबांनी आमच्या दोघांच्या डोक्यावरती छत्री धरली, तबला आणि हार्मोनियम त्याच्यावरती तो कार्यक्रम त्यांच्याच आशीर्वादाने म्हणजे त्यांनीच एनर्जी दिली आम्हाला सगळ्यांना, मला म्हणजे वाजवायला, आणि त्यांनी तो पार पडला. ही मोठी आठवण आहे माझ्या आयुष्यातली. आणि हा साक्षात सरस्वतीने दिलेला आशीर्वाद म्हणजे असं सांगायचं
की दुसऱ्या दिवशी अशा त्यांचा मला फोन आला की तू हे काय करतोयस म्हणलं. अशा त्यांनी बोलायला जायला पाहिजे. आणि ज्या हार्मोनियमवरती ओरिजिनल पंचमदांची आर डी बर्मन साहेबांची हार्मोनियम होती ना, ती मला त्यांनी त्यावेळेला गिफ्ट दिली. ती क्या बात आधी है. माझ्याकडे. नाही म्हणजे ही गोष्ट सुद्धा खूप ऐकिवात आहे की आशाताईंना लोकांना द्यायला खूप हो. जास्त आवडायचं. हो, कधी हो, साड्या, हो. कधी दागिने, कधी छोट्या छोट्या हो. भेटवस्तू, हे ते अगदी मनापासून. आणि एखादा राजा खुश होऊन एखाद्याला बक्षिसी देतो त्या आनंदात आणि त्या भावनेनं त्या समोरच्याला त्या भेटवस्तू द्यायच्या. हिऱ्या मोत्यांचे दागिने आणि फुलं यावरती आशाताईंचं विशेष प्रेम होतं आणि ते त्यांचे कोणताही फोटो पाहिला तरी सुद्धा आपण जाणून घेऊ शकतो, समजू शकतो ही रसिकता कशी होती त्यांच्याकडे. त्या स्वतःच हिरे आणि सगळ्या होत्या. त्या म्हणजे काय त्यांचा आवाज, म्हणजे आम्ही कोण बोलणार त्यांच्या बाबतीत. त्या खूपच मोठ्या होत्या. पण तुम्ही जसं आता म्हटलात ना की म्हणजे त्यांची देण्याची वृत्ती, किंवा माझ्या वाढदिवसाला त्यांनी कित्येक वेळेला, मला आता थोडेसे मासे वगैरे आवडतात, तर ते आदल्या दिवशी मला सांगायचे की सचिन तुला दुसऱ्या दिवशी यायचंय, आणि मग त्या भरपूर मासे आणि असं चिकन वगैरे अशा गोष्टी करायच्या. हे अनुभव मी अनेक वेळा घेतलाय. तसेच आमच्या घरी पण येऊन गेल्या, आणि तुम्ही म्हणलात तसं सोन्याचा हात आणि ते कॉईन, आणि माझ्या मिसेसला साडी पण त्यांनी दिली होती. ह्या फार मोठ्या आठवणी. म्हणजे हा साक्षात परमेश्वराकडनं आलेला आशीर्वाद आहे आम्हाला. ते शब्दात नाही मांडता येणार मला. खरंय. अशा हो बोला. आणि अशा खूप आठवणी येतात. म्हणजे एवढं आणि त्यांनी कधी आशा भोसले मी आहे कधी मलाच नाही, कुठल्याच वादकांना असं जाणवू दिलं नाही की मी आशा भोसले आहे. नाही, त्या म्हणजे असं एकदम सहज वागायच्या रिहर्सलला वगैरे, पण कधी चिडायच्या नाहीत कोणावर, काय नाही सतत. आणि मी जेवढ्या वर्ष त्यांच्यावर वागवले प्रत्येक वेळेला त्या हसऱ्याच असायच्या. आपल्या सगळ्यांना माहिती की त्यांच्या आयुष्यात किती दुःख होती, खरंय. पण त्यांनी कधीच ती कोणासमोर आणली नाही. आणि तेवढा कार्यक्रमावरती जे त्यांची लगन होती ती मी 36 वर्ष त्यांच्याबरोबर शेजारी बसून अनुभवलेली. हे भाग्य आहे माझं. आणि आम्हाला ते शिकायला पण खूप मिळालं की काही असलं तरी तुम्ही लोकांसमोरती जेव्हा तुम्ही परफॉर्म करता तेव्हा काय म्हणतात त्याला, ती एनर्जी अशा त्यांनी आम्हा सर्वच कलावंतांना दिली, वादक गायक असतील सगळ्यांना. सचिनजी खूप खूप धन्यवाद. आपण सविस्तरपणे आमच्याशी संवाद साधलात आणि आठवणी जागवल्यात. आणि जसं आपण म्हणालात की इतक्या जवळ राहून आपण त्यांना संगीत साथ केली, आपल्याला ते भाग्य लाभलं. आणि आमच्याशी आता आपण संवाद